नमस्कार. बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गौडगावमधून दिनांक 5/5/2024 वार रविवार गौडगावमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ संयोजनी राजे निंबाळकर गौडगावमध्ये दाखल झाल्या. गावातील महिलांनी हळदी कुंकू लावून केले स्वागत. तसेच माजी सरपंच राजभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व गावात रॅली काढून झाल्यानंतर कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क गोडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. गोडगावमधून आज रॅली निघाली. त्या रॅलीच्या माध्यमातून सर्व गावातील माझ्या भगिनी माझ्या पाठीशी उभा राहून आशा कणेकर, बबिता लाटे, नीता लाटे, भामा काकडे, वना भट, परत मनीषा यादव अशा सर्व महिला उपस्थित राहून आणि सर्व कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाणाच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाची सगळी खंबीरी धरून महिला आणि त्यांच्यासाठी आम्ही सर्व ओमराजेच्या मंडळी आल्या होत्या. त्यांच्या मागं आम्ही रॅली काढून गोडगाव परिसरातून स्टँडपासून ती सर्व गल्ल्या बोळातून आम्ही फिरलो. तर ह्या गोडगावच्या माध्यमातून आज मला एवढंच कळालं गोडगावमध्ये की आज जे आमच्या विरोधात होते ते सध्या आज सर्व पुरुष आणि सर्व ज्येष्ठ असो, नागरिक असो, महिला असो, सर्व तरुण पिढी असो, तर ओमराजांचं काम पाहून, ओमराजांची कर्तबगारी पाहून असा नेता की बाबा आपल्याला एकदम ॲक्टिव्ह नेता आहे म्हणून त्यांच्या पाठिंबा देऊन सर्व गोडगावातल्या युवकांनी एवढा पाठिंबा दिला की मी सगळे हात धरून गेले की मी आज 30 वर्ष झालं राजकारण करते. जे नव्हते ते सगळे आज सामील झाले की दुर्दैवी म्हणजे मला आश्चर्य करण्याची गोष्ट वाटली की आज सगळे ओमराजासाठी सगळे एकत्र आले आणि राजाभाऊ चव्हाणला पाठिंबा दिला. आणि राजाभाऊ चव्हाणाची कर्तबगारी पाहून त्यांना इतकं. पण राजकारण असं होत आहे की जो नेता चांगला आहे त्या नेत्याला सोडून जी जाते, फोन करते त्यांनी सर्वांनी तेवढं कुणाचं बी खावा मटण, पण ओमराजाचं दाबा बटन. आणि ओमराजानं तुम्हाला जसा होईल आरक्षणासाठी लढतो, गोरगरिबासाठी लढतो, परत आपल्या सर्वांना फोनवर बोलतो. असा नेताही आपल्याला कधीच भेटणार नाही. त्यामुळं मला आज इतका आनंद झाला आणि गोडगावातनं कमीत कमी ओमराजाला 500 ते 700 लीड मिळणार आहे ही 100% गॅरंटी आहे. आज सर्वांनी आम्ही एवढंच बोलते आणि चिन्ह मशालीलाच आम्ही मतदान करणार हा प्रत्येकाचा ध्येय आहे. मशाल ओमराजाची मशाल आहे ही सगळ्याच्या अंतकरणात आणि काळजात बसलेली आहे. ओमराजाला आम्ही निवडून देणार म्हणलं की देणारच ही सर्वांची सिद्ध आहे. धन्यवाद.